मंदिराच्या बाहेरच्या भागावर आम्हाला उत्तरेच्या दिशेला लज्जा गौरीचं हे शिल्प दिसलं। तेव्हा मग विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्या सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले आणि ते तुकडे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विखुरले। हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे जेनिटल्स म्हणजे त्या स्त्रीची किंवा त्या देवीची योनीचा भाग पडला। आपण सर्वजण योनीमधून निर्माण होतो आणि या योनीचं हे मंदिर आहे। या योनीच्या शिल्पातून या काळात रक्त वाहतं। आज आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसाम मध्ये आलोय। आसाम मधल्या गुवाहाटी शहरात आम्ही राहिलो होतो। तिथून आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो, 7-7:30 वाजता, तेही ऑड डेला आम्ही बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर कामाख्या देवीच्या मंदिराकडे जाताना एका बाजूला आम्हाला हा लचित बोरफुकन यांचा अतिशय अग्रेसिव्ह अशा भावमुद्रेतला हा पुतळा दिसला, जो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर आहे। लचित बोरफुकन तुम्हाला माहिती असतील तर त्यांनी जवळजवळ 17 वेळा मोगलांचा पराभव केला होता। शहरातून पुढे गेल्यानंतर एका बाजूला हा नीलाचल पर्वत नावाचा पर्वत लागतो, म्हणजे एक डोंगर आहे छोटासा। या डोंगराच्या वरतीच कामाख्या देवीचं मंदिर आहे। तर आपण आता मंदिराच्या दिशेने निघालोय। इथं आपल्याकडे जशी कोल्हापूरला किंवा तुळजापूरला गर्दी असते तशाच प्रकारची गर्दी इथं देखील पाहायला मिळते। भरपूर लोक भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात। भारतात 51 शक्तिपीठ आहेत। या 51 शक्तिपीठांच्या पैकी 4 आहेत आदिशक्तिपीठ। या 4 आदिशक्तिपीठांच्या पैकी सर्वात महत्त्वाचं शक्तिपीठ आहे हे कामाख्या देवीचं मंदिर। हे शक्तिपीठ सर्वात महत्त्वाचं काय आहे आणि या शक्तिपीठांच्या मागची गोष्ट काय आहे ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो। या मंदिराचा उल्लेख कालिका पुराणामध्ये, देवी भागवतामध्ये तर योगिनी तंत्र अशा अनेक ग्रंथांमध्ये आढळतो। एक गोष्ट अगदी लक्ष वेधून घेते ती म्हणजे मंदिराच्या बरोबर दरवाज्यातच कत्तलखाना आहे। म्हणजे तांत्रिक विधींमध्ये प्राण्यांचा बळी देण्याला फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे हे आपल्याला माहितीच आहे। त्यामुळे या मंदिराच्या बरोबर दरवाज्यातच या प्राण्यांचा बळी दिला जातो। विशेषतः अनेक लोक आपल्याबरोबर बकरे वगैरे घेऊन येतात आणि त्यांचा इथे बळी दिला जातो। मंदिरात प्रवेश प्रामुख्याने उत्तरेकडील दरवाज्यातून होतो, जो अहोम शैलीतील दोछला प्रकारातील आहे असे म्हणतात। या कक्षात देवीची एक लहान हलवता येणारी अशी मूर्ती आहे, जी नंतरच्या काळात इथे स्थापन करण्यात आली होती। त्यामुळेच या कक्षाला चलंता असे नाव आहे। या कक्षाच्या भिंतीवर नरनारायण यांची शिल्प, संबंधित लेख आणि इतर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। नाट्य मंदिर हे पंचरत्न भागाच्या पश्चिमेकडे पसरलेलं असून त्याचा शेवट अर्धवर्तुळाकार आकाराचा आहे। गर्भगृहापर्यंत प्रवेश मिळत नसेल तर मूर्तीचं दर्शन याच ठिकाणी घेता येतं। इथे आम्ही थोड्याफार प्रमाणात व्हिडिओ करायचा प्रयत्न केला, पण तो आम्हाला पूर्णपणे करता आला नाही। मंदिराच्या बाहेरच्या भागावर आम्हाला उत्तरेच्या दिशेला लज्जा गौरीचं हे शिल्प दिसलं। नमस्कार मित्रांनो, आज आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण आलोय कामाख्या मंदिरामध्ये। भारत हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतींचा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा मिलाप आहे। इथं कुठल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि कुठल्या नाही याचं आपण कल्पनाच करू शकत नाही। बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहिती असणार आहे की कामाख्या मंदिर काय आहे, कामाख्या मंदिरामध्ये कशाची पूजा केली जाते। पण कामाख्या मंदिराची ही गोष्ट सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला कामाख्या मंदिराच्या पूर्वीची गोष्ट सांगायला पाहिजे, ती म्हणजे 51 शक्तिपीठांची गोष्ट। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, माहूरची रेणुका आणि सप्तशृंगी अशी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत। तर या 3.5 शक्तिपीठांच्या बरोबरच एकूण भारतात आपल्याकडे 51 शक्तिपीठ आहेत। ही 51 शक्तिपीठ तयार कशी झाली याची कहाणी आपल्याला मी थोडक्यात सांगतो। भगवान शंकराची जी पत्नी होती तिचं नाव होतं सती। या सतीच्या वडिलांचं नाव होतं दक्षराज। या दक्षराजाने एक यज्ञ केला होता। त्या यज्ञाला त्या दक्षराजानं आपल्या जावयाला म्हणजे शंकराला बोलवलं नव्हतं, पण तरी देखील सतीचं असं म्हणणं होतं की मी दक्षराजाची मुलगी आहे, त्यामुळे मला गेलंच पाहिजे। सती तिथं गेली, शंकरही तिथं गेला, पण त्या ठिकाणी दक्षराजानं शंकराचा अपमान केला। आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून तो सतीला सहन झाला नाही आणि सतीनं दक्षराजानं जो यज्ञ केला होता त्या यज्ञात आहुती दिली, म्हणजे स्वतःला भस्म करून घेतलं। या गोष्टीमुळे शंकराला प्रचंड राग आला आणि शंकरानं दक्षराजाचा
तर वध त्याच ठिकाणी केला वीरभद्राच्या रूपाने. तर दुसरी गोष्ट अशी आहे की शंकर त्या ठिकाणाहून निघाला, त्यानं ते सतीचं शरीर आपल्या हातात घेतलं आणि तो तांडव करायला लागला. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर हाहाकाराची परिस्थिती निर्माण झाली. मग ते सतीचं शरीर घेऊन तो हिंडत असताना विष्णूला असं वाटलं जर हे असंच चालू राहिलं तर या पृथ्वीचा संसार चालणार कसा, हा संसाराचा गाडा चालणार कसा. तेव्हा मग विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रानं त्या सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले आणि ते तुकडे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विखुरले. हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे जेनिटल्स म्हणजे त्या स्त्रीची किंवा त्या देवीची योनीचा भाग पडला. म्हणून याला रिक्रिएशनची देवता म्हणजे नवनिर्मितीची देवता असं म्हणतात. कामाख्या मंदिर हे भारतातल्या आदिपीठांच्या पैकी 4 महत्वाच्या आदिपीठांच्या पैकी एक आहे. कारण इथं सतीच्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा अवयव पडलेला आहे, जिथून या विश्वाची निर्मिती होत असते. आपण सर्वजण आईपासून निर्माण होत असतो आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे, मान्य करायला काहीच हरकत नाही की आपण सर्वजण योनीमधून निर्माण होतो आणि या योनीचं हे मंदिर आहे. कारण सतीच्या शरीराचा योनीचा भाग पडला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो डोम दिसतोय मोठा, तो अहोम शैलीमध्ये बांधलेला डोम आहे. तो गर्भलिंग असं म्हटलं जातं. त्या गर्भलिंगाच्या खालीच तो सतीचा योनीचा भाग पडला होता. त्याची तिथं पूजा केली जाते. भारत अशा विविधतेने नटलेल्या अशा अनेक कथा भारतात आहेत. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्रात जी 3.5 शक्तिपीठ आहेत, या 3.5 शक्तिपीठापैकी तुम्ही कोल्हापूरचे असाल, तुम्ही माहूरचे असाल किंवा तुळजापूरचे सुद्धा असू शकता, तर तुम्ही तुमच्या त्या भागात सतीच्या शरीराचा कोणता अवयव पडलाय ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा. त्यापैकी तुम्हाला सोपं व्हावं म्हणून मी एका गोष्टीचं सांगतो तुम्हाला. आपल्याकडे जे कोल्हापूरचे अंबाबाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी सतीच्या शरीराचे डोळे पडलेले होते. म्हणजे अंबाबाईचं मंदिर हे अतिशय महत्वाचं का मानलं जातं, त्याचं कारण म्हणजे तिथं सतीचे डोळ्यांचं ते मंदिर आहे. गर्भगृहाच्या वर असलेलं शिखर पंचरथ आराखड्यावर आधारित असून ते एका चबुतऱ्यावर उभारलेलं आहे. या शिखराच्या आत असलेलं गर्भगृह जमिनीच्या पातळीच्या खाली आहे आणि त्यामध्ये देवीची मूर्ती नाही आहे, तर त्याच्या आत एका स्त्रीच्या योनीच्या आकाराची खडकातील एक नैसर्गिक फट आहे. हे गर्भगृह लहान, अंधारात एका अरुंद अशा दगडी उतरणीच्या पायऱ्यांवरून गाठावं लागतं. गुहेच्या आत एक खडकाचा पत्रा आहे जो दोन्ही बाजूंनी उतरत जातो आणि मध्यभागी सुमारे 10 इंच खोली असलेली योनीच्या आकाराची खळगी तयार होते. ही खळगी एका सतत वाहणाऱ्या भूमिगत झऱ्यामुळे नेहमी पाण्याने भरलेली असते. ही योनीच्या आकाराची खळगीच देवी कामाख्याचे मूर्ती स्वरूप मानली जाते आणि तीच सर्वात पवित्र पीठ म्हणून पूजली जाते. या ठिकाणी मिळणारं पाणी अतिशय पवित्र पाणी म्हणून तिथून लोक घेऊन येत असतात. आम्हाला एक विशेष गोष्ट या ठिकाणी समजली, म्हणजे दरवर्षी जून महिन्यात या कामाख्या मंदिरामध्ये अंबुबाची मेला नावाचा उत्सव असतो. यावेळी असं म्हणतात की अक्षरशः या शिल्पातून, या योनीच्या शिल्पातून या काळात रक्त वाहतं. हा उत्सव कामाख्या मंदिरातला सर्वात महत्वाचा उत्सव असतो. आता तुम्हाला माझ्या मागे जो दिसतोय तो आहे कामाख्या देवीचा मूळ गाभारा. या गाभाऱ्यातच कामाख्या देवीचं मूळ रूप आहे असं मानलं जातं. सध्याच्या कामाख्या मंदिराची रचना ही 9व्या शतकात म्लेंच राजवंशाच्या राजांनी केली. त्यानंतर हे तांत्रिक पंथाचं एक महत्वाचं ठिकाण म्हणून उदयाला आलं. पुढे 16व्या शतकात सुलेमान कर्रानीनं या मंदिराचा विध्वंस केला आणि त्यानंतर कोच बिहारचे राजे विश्वसिंह आणि नरनारायण यांनी हे मंदिर पुन्हा बांधून काढलं. त्यानंतर हे मंदिर अहोम राजवंशांच्याकडे गेलं आणि ते ब्रिटिशांच्या येईपर्यंत ते अहोम सत्तेकडेच राहिलं. याशिवाय तुम्हाला इथे यायचं किंवा कसं राहायचं, इथली दर्शनाची पद्धत काय आहे किंवा इथे येण्याची प्रोसेस काय आहे किंवा कुठल्या मार्गाने तुम्ही येऊ शकता, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला रेल्वे मार्गाने किंवा विमान मार्गाने गुवाहाटी शहरात यायला लागणार आहे. गुवाहाटीमध्ये आल्यानंतर तुम्ही गुवाहाटीमधून इकडे येण्यासाठी तुम्हाला उबर, ओला किंवा रॅपिडो सारख्या गाड्या मिळू शकतात, जिथून तुम्ही इकडे येऊ शकता. इथल्या लोकल लोकांच्या वरती अजिबात विश्वास ठेवू नका. ते तुमच्याकडे अव्वाच्या सव्वा पैसे घेतील. त्यापेक्षा सरळ रॅपिडो किंवा उबर, ओलावरती विश्वास ठेवा आणि त्याची गाडी करून सरळ कामाख्या टेम्पलला येऊ शकता. इथं म्हटल्याप्रमाणे इथले स्लॉट सगळे विचित्र आहेत, त्यामुळे तुम्ही येताना ऑनलाईन बुकिंग करूनच या. अगोदरच सांगितल्याप्रमाणे कामाख्या मंदिर आणि तो संपूर्ण परिसर ही शाक्तपीठाचं एक अत्यंत महत्वाचं स्थान असल्यामुळं
इथं काही नागा साधू देखील आम्हाला दृष्टीस पडले. इथं रेग्युलर लाईन मधून दर्शन घ्यायला, जनरल लाईन मधून दर्शन घ्यायला किमान 10 ते 12 तास लागतात असं इथले लोक सांगतात. त्यामुळे 10-12 तासाच्या लाईनच्या तुम्ही भानगडीतच पडू नका. जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तरच वेळ द्या. एक गोष्ट इथं सांगणं गरजेचं आहे की ते म्हणजे हे मंदिर अतिशय पुरातन असलं तरी इथं दर्शनासाठी खूप वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळे स्लॉट्स निर्माण केलेले आहेत. आणि हे स्लॉट्स निर्माण करताना अशा पद्धतीने केलेले आहेत की जेणेकरून इथला भ्रष्टाचाराला बळ मिळेल. इथं जर तुम्ही आलात तर इथं जे लाल कपड्यामधले जे पंडा दिसतात तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात, ते पंडा प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे घेऊनच दर्शन घेतात. त्यासाठी एक गोष्ट करणं गरजेचं आहे की ती म्हणजे ऑनलाईन बुकिंग करा. 7 दिवस अगोदर कामाख्या मंदिराच्या ऑफिशियल वेबसाईट वरती, ज्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा आणि बुकिंग करूनच इथं या. बुकिंग करून आल्यानंतर तुम्हाला इथल्या ऑफिसमध्ये तुमचं तिकीट मिळतं आणि ते तिकीट घेऊन तुम्ही दर्शन घ्या. कारण इथं तुम्ही जर विना तिकीट आलात तर मिनिस्टरचं लेटर आणा किंवा आणि कुठल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं लेटर आणा, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आणि जेणेकरून असं बघितलं जातं की किमान दर्शनासाठी प्रत्येक माणसाकडनं 10-20 हजार रुपये काढता येतील. त्यामुळे या गोष्टीला इथं अजिबात बळी पडायचं नसेल तर एवढ्या लांबून आपण जेव्हा महाराष्ट्रातले लोक इथे येतो तेव्हा एक गोष्ट करायला पाहिजे, इथला पंडा आणि इथला जो ब्राह्मण वर्ग आहे त्यांनी जो भ्रष्टाचार इथं माजवलाय त्याच्यापासून वाचण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करून मगच या. मी एका पंडाला दर्शनासाठी चौकशी करत होतो की किती रुपयात दर्शन होईल, तर एकानं आम्हाला 31,000 रुपये सांगितले 2 लोकांच्या दर्शनासाठी, तर दुसऱ्यानं आम्हाला 10,000 सांगितले. अशा प्रकारे इथं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो, त्याला अजिबात बळी पडू नका. फक्त देवीचं मुखदर्शन करण्यासाठी एक जण आमच्याकडून मानशी 500 रुपये मागत होता. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला इतके कबूतर आम्ही पाहिले आणि आम्हाला प्रश्न पडला, इतके सारे कबूतर एकाच ठिकाणी का, आणि ते अजिबात घाबरून उडून वगैरे जात नाहीत. तेव्हा आम्हाला समजलं की तांत्रिक पूजेमध्ये किंवा तांत्रिक जगामध्ये असं मानलं जातं की पक्षी हे ऊर्जेचं वहन करतात. त्यामुळं अशा प्रकारचे अनेक कबूतर या ठिकाणी दिसतात. इथं अनेक लोकांनी धंद्याचे अनेक वेगवेगळे मार्ग शोधून काढलेले आहेत. त्यामध्ये काही लोक आम्हाला ऑनलाईन पूजा करताना दिसले, तेही मंदिरापासून फक्त 100 ते 200 मीटर अंतरावरती. अनेक मोठ्या तीर्थक्षेत्रावर आपण जसं की काशी किंवा प्रयागराज अशा सगळीकडे आपण हे बघितलेलं आहे की अनेक छोटी छोटी मंदिरं असतात. तशी खूप सारी मंदिरं या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. आम्हाला जाता जाता कळली की कोच बिहारच्या कोच राजांनी नंतरच्या काळात या उद्ध्वस्त झालेल्या मंदिराचं बांधकाम जरी केलं असलं तरी कुठला तरी एक शाप मिळाल्यामुळं कोच बिहार या राजघराण्यातलं कुणीही या मंदिराकडे येत नाही. इथं आल्यानंतर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे इकडं आपल्याकडे जसं उबर आणि ओलाचं प्रस्थ आहे तसं गुवाहाटीमध्ये उबर आणि ओला तेवढ्या चांगल्या प्रमाणात काम करत नाही. त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्ही रॅपिडो डाउनलोड करा आणि रॅपिडोमधून तुम्ही तुमचा प्रवास करा. हा काय स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, पण मी तुम्हाला फक्त तुमचं काम सोपं होण्यासाठी सांगतोय. कारण उबर ओलासाठी तुम्ही कितीतरी वेळ तुम्हाला वेट करायला लागेल, तुम्हाला गाडी मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे चार्जेस लागतात ते जवळजवळ रॅपिडोपेक्षा डबल लागतात. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालोय. तुम्ही जर कामाख्या मंदिराला याच्या अगोदर येऊन गेला असाल तरी पण आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा अनुभव कसा होता, तुम्हाला काय वाटलं. आम्ही ज्या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला माहिती होत्या किंवा तुम्हाला इथं आल्यानंतर काय काय अनुभव आले. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.